श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज दुकानात सगळ्यांची कपडे द्यायची होती, त्यामुळे यायला थोडा वेळ झाला। कमीत कमी 6:30 ते 6:45 वाजलेले होते। त्यानंतर केळीचे खांब वगैरे सगळं परत फुलं वगैरे आणली आणि माळा वगैरे मी दुकानात बसूनच केल्या। आता प्रत्येक भागाला लक्ष्मीपूजेची पद्धत ही वेगवेगळी असते। कुणाकडे म्हणजे ऊस लावतात, नाही लावतात, पण आम्ही ऊस, केळीचे खांब, कर्दळीचे जे डहाळे असतात ते, परत झेंडूच्या फुलांचे डहाळे, हे सगळे आम्ही लावत असतो। पण आज मला झेंडूच्या फुलांचे डहाळे वगैरे काही मिळालेच नाहीत। दरवेळी आमच्या इकडे विकायला येतात। आणि हे केळीचे खांब मी छोटे छोटेच आणलेले आहेत, तरीसुद्धा 40 रुपयाला चार त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे 10 रुपयाला एक खांब तो मिळालेला आहे। दाराला सुद्धा मी 2 आणते, पण ह्यावेळी ते काय म्हणजे खांब एवढे जास्त आलेले पण नव्हते। आणि अचानकच आमच्या इथे खूप मोठा पाऊस पडला, त्यामुळं साहित्यसुद्धा काही विकायला आलेलं नव्हतं। आणि जे कमळाचं फूल असतं ते सुद्धा 50 रुपयाला फुल होतं। पण कळी, पूर्ण कळी जी उमलत नसलेली कळी होती ती त्यांनी 10-10 रुपयाला दिलेली आहे। आणि तीच कळी मी पण आणलेली आहे। आणि सगळं साहित्य घेऊन मी आले। फळे 5, परत खाऊची पानं असतील, फुलं असतील, सगळं साहित्य घेऊन मी पूजेचं आले। आणि त्यानंतर मग कस्टमर म्हणले की काकी, जे आमच्या इथं फुलं विकतात त्यांच्याकडे 20 रुपयाला खूप छान कमळ आहे। मग तिथं जाऊन आणि परत मी 20 रुपयाचं कमळ आणलं। आणि आमच्या इकडे जो नवीन झाडू आणतो आम्ही, तो असं नवीन साडी असते बघा, ती साडी सुपामध्ये ती साडी ठेवायची, म्हणजे पदर तिचा काढायचा आणि तो पदर वरती ठेवायचा आणि त्याच्यावर जो झाडू असतो आपला तो पुजायचा, अशी आमच्या इकडे पद्धत आहे। त्यामुळे वर्षातून एक जी साडी आम्ही घेतो नवीन, ती आधी लक्ष्मीला पुजली जाते आणि त्यानंतर मग आम्हाला म्हणजे आपण नेसली तर चालते, अशी आमच्या इकडे पद्धत आहे। त्यामुळे मी जी दिवाळीला साडी घेईन ती मी लक्ष्मीपूजेलाच ठेवते। आणि पूजा करत असताना श्री पण मला मदत करत होता, कारण की हे आलेले नव्हते दुकानातून, दुकानात काम होतं त्यामुळे ते काय आलेले नव्हते। परत दुकानात पण पूजा करायची होती त्या, आणि दुकान मालकांच्या सुद्धा पूजा करायची होती, त्यामुळे त्यांना यायला वेळच होणार होता। तोपर्यंत म्हणलं आपण पूजा मांडणी तरी करावी। आणि जो कलश आणलेला होता मी, तो कलश आज पुजणार आहे। आणि कोल्हापूर महालक्ष्मीचा जो मुखवटा आहे तो मी नारळाला आज लावणार आहे। आणि लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांचा जो फोटो आहे तो मी बांधून घेतला उसाला, जेणेकरून मग तो हलणार वगैरे नाही। आणि जे वेलवेटचं लाल कापड होतं ते मी अंथरून घेतलेलं आहे। आणि हे कमळ आपण तयार केलेलं होतं कापडाचं, ते कमळ मी घेतलेलं आहे। लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाचा वगैरे खूप मान आहे। आता त्या कमळामध्येच मी तांब्याचा जो कलश असतो तो, त्याची स्थापना करून घेणार आहे। कलशावर स्वस्तिक काढायचं आणि त्यामध्ये पैसा, सुपारी, परत अक्षता, हळदी कुंकू सगळं घालायचं। आणि खाऊची पाने किंवा आंब्याचा डहाळा लावायचा आणि त्याच्यावर मग नारळ आपण ठेवायचा आहे। झेंडूची फुले आदल्या दिवशी आम्ही ज्या बहिणीकडे गेलेलो त्या दिवशी 80 रुपये किलो होती। आणि आम्ही ज्यावेळी घेतली लक्ष्मीपूजा दिवशी त्यावेळी 30 रुपये 40 रुपये किलो फुलं झालेली। म्हणजे बघू शकता तुम्ही, अर्धा किलो जी फुलं म्हणजे येत होती तिथं 1 किलो फुलं यायला लागली, इतका फरक म्हणजे पडलेला होता। एक जण कसं करतात तर दुसऱ्या दिवशी वेळ मिळत नाही म्हणून आदल्या दिवशीच आणून माळा वगैरे बनवतात। आणि जे मी 3 दिवस धान्य पुजलेले होते लोटक्यामध्ये, तेच धान्य मी परत पुजलेलं आहे लक्ष्मीपूजेला। तीच सगळी मांडणी असते, फक्त तिसऱ्या दिवशीची जी मांडणी असते ती मोठी असते। आपण 2 दिवस जी पूजा करतो ती म्हणजे छोटी असते। आणि हे बघू शकता तुम्ही, कमळाचा मी हार बनवत आहे इथं। आता हा हार मी लक्ष्मीच्या मूर्तीला घालणार आहे, जी लक्ष्मीची आपली मूर्ती आहे तिला घालणार आहे। फराळसुद्धा मी सगळा ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आपली लक्ष्मीपूजा पूर्ण सगळी झालेली आहे। फक्त आता रांगोळी तेवढी काढायची बाकी आहे। आणि जी दीपलक्ष्मी होती त्यात मी जे आपलं गाईचं तूप असतं ते घातलेलं आहे आणि तो दिवा लावलेला आहे। वॅक्सचे दिवे पण मी लावलेले आहेत, कारण लक्ष्मीपूजा ही दिव्यांशिवाय अपूर्ण आहे, लक्षात ठेवा।
त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांची म्हणजे मांडणी करायची. आणि आई अंबाबाईचा मुकुट मी लावलेला आहे, कसा दिसत आहे. लक्ष्मीपूजे दिवशी कोवाळासुद्धा पुजायचा. त्यानंतर ज्या गजलक्ष्मी होत्या त्या पुजायच्या. श्रीयंत्र, गणपती बाप्पांची स्थापना, लक्ष्मीची जी मूर्ती होती तिची स्थापना. कोवाळ्यावर स्वस्तिक आणि ओम कुंकवाने काढायचा आहे. आणि लाल कपड्यामध्येच कोवाळा आपल्याला घराच्या बाहेर बांधायचा आहे. आता एक एक जण चौकटीच्या वर सुद्धा बांधतात, म्हणजे आतल्या बाजूला. आता माझा जो कोवाळा होता तो चांगलाच होता, पण आम्ही दरवर्षीच लक्ष्मीपूजेला कोवाळा बांधतो. कोवाळ्यावर स्वस्तिक ओम काढून घेतलं कुंकवाने आणि त्याची पूजेसमोर पूजा केली. आणि त्यानंतर आरती वगैरे केली, कुंकुमार्चन केलं, थोडंसं हवन वगैरे केलं, तुपाचीच आहुती दिली. आणि वॅक्सचे दिवे मी जे आणलेले आहेत डीमार्टमधून ते चांगले आहेत, पण निम्मे निम्मेच पेटत आहेत. आणि थोडंसं निम्मं राहिलं की ते शांत होत आहेत. म्हणजे एवढं मला तर वाटते ते बहुतेक जुने दिवे असावेत असं माझा अंदाज आहे. कारण की मी मागच्या वेळी आणलेले ते पूर्ण असे दिवे सगळे प्रज्वलित होत होते. आणि दिवे पूर्ण लावल्यानंतर किती छान दिसत आहे बघा. पाण्यातील दिवे पण मी बनवायचे म्हटले, पण ते काय झालंच नाही. आणि आज सेवा खूप करायच्या होत्या, पण त्या काय झाल्या नाहीत, कारण की पूजेलाच खूप वेळ झाला. मग म्हटलं जेवढं होतं तेवढंच केलेलं बरं, म्हणून मग पुढच्या सेवा वगैरे काय केल्या नाहीत.
सगळं झाल्यानंतर मग थोडंसं फोटोशूट केलेलं आहे, कारण की यूट्यूबमुळे आपल्या जुन्या आठवणी ज्या असतात त्या तशाच राहतात. आता मी आणखीन एक म्हणजे माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, खूप वर्ष झाली, जवळजवळ 2-3 वर्ष झाले असतील दिवाळीचा व्हिडिओ, पण मला अजून तो बघायला मिळतो. म्हणून मग मी फोटो वगैरे काढले आणि खूप छान फोटो पण आले. आणि ही साडी जी आहे ती 1000 रुपयाला बसलेली आहे. कोल्हापुरातून मी ही साडी आणलेली आहे, पण साडीचा कलर खूप छान दिसतो. घेताना वाटत होतं की बाबा कलर कसा दिसेल, पण नेसल्यानंतर आणि फोटो काढल्यानंतर पहिले खूप छान साडी दिसत आहे. आणि एकदम अशी हलकी फुलकी साडी आहे, अजिबात म्हणजे अंगावर अशी आहे की नाही असं वाटतं. लक्ष्मीपूजा आणि लक्ष्मीपूजा माझी आता आवरलेली आहे. रात्रीचे वाजले असतील 8:30 ते 8:45. सगळी पूजा माझी झालेली आहे. आणि सगळ्यांना माझ्या परिवाराकडून तसेच माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला दीपावलीच्या लक्ष्मीपूजेच्या खूप खूप शुभेच्छा. आता हे तुम्हाला शुभेच्छा देते. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तेवढं तर बोललीत त्यांनी. त्यांना शक्यतो कॅमेऱ्यासमोर बोलायला म्हणजे हे वाटतं, जे थोडंसं हे वाटतं त्यांना, एकेकांना सवय नसते त्यामुळं बोलत नाहीत. माझी लक्ष्मीपूजा कशी वाटली, काय वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा.
मैत्रिणीनं संध्याकाळची वाजलेले जातात 10 आणि आत्ता सगळं आवरलेलं आहे. चला आता जेवून घेते आणि नैवेद्य मी शेवयाची खीर आणि दही भात केलेला आहे, कारण की दुकानातून यायला लय वेळ झालेला. आई आमची बनवते पुरणपोळी वगैरे, पण मी काय नाही. आणि लक्ष्मीला शक्यतो खिरीचाच म्हणजे मान असतो, त्यामुळे शेवयाची खीर बनवलेली होती मी. आणि भाजी आणलेली मी येताना, लाल माठ म्हणतात त्याला, 10 रुपये पेंडी. आज आमच्याकडे पाऊस पडला, थोडाच वेळ पडला, खरं खूप पडला. आणि दूध एक आणलेलं आहे 10 रुपये. जवळजवळ आलेले मी 5-5:30 वाजता दुकानातून. खरं हे टायमिंग आलं सगळं आवरायला. म्हणजे बघू शकता सणावाराचं खूप हे होतं. आणि ब्लाऊज शिवलेला बसलेला आहे, पण थोडासा लूज झालेला आहे, नाहीतर व्यवस्थित बसलेला आहे. आता थोडासा फिटिंग करून घेते. खरं आता मी फुल्ल भाई अजिबात शिवणार नाही, हाफ भाईचाच ब्लाऊज शिवणार आहे. कारण की फुल्ल भाईच्या ब्लाऊजमध्ये खूप असं गरम होतं बघा, आणि दिवसभर जर साडी नेसायचं म्हटलं तर काय शक्य होत नाही. त्याच्यापेक्षा हाफ भाई शिवलेली बरी. आता इथून पुढे मी हाफ भाईच शिवणार आहे. आणि साडी एकदम अशी कम्फर्टेबल आहे बघा, म्हणजे एकदम हलकी फुलकी आहे, अशी काय म्हणजे वज्जी नाही आहे. त्यामुळं नेसायला दिवसभर जरी नेसला तुम्ही तर काय वाटणार नाही. अशी साडी खूप छान आहे साडी, पैसे वसूल साडी आहे. आणि साडीला शायनिंग सुद्धा खूप छान आहे. चला आता जेवते, कंटाळा आलेला आहे. सकाळपासून आम्ही जेवलेलो नाही तिघं पण, कारण आज दुकानात एवढं काम होतं, त्यामुळे सकाळपासून आम्ही तिघं पण नाही जेवलेलो. तर जेवणार आणि झोपणार, एवढा कंटाळा आलेला आहे काय विचारायला नको. कुंकुमार्चन केलं आणि 11 वेळा म्हणजे हवन केलं. तुपानेच आहुती दिली, दुसरं काही केलं नाही. तुपानेच आहुती दिली. ते पण आपलं जे ह्याचं पात्र असतं बघा, धूप घालायचं पात्र, त्यामध्येच गाईच्या शेणी, गाईचं तूप आणि आपलं जो कापूर असतो त्याने प्रज्वल केलं आणि 11 वेळाच आहुती दिलेलं आहे. कारण दुसरं काय आहे माझ्याकडे साहित्य, म्हणजे आपण परवा केलेलं सगळं साहित्य आहे, ठेवलेलं आहे मी फ्रीजला. पण आज खूप वेळ पण झाला आणि कंटाळा पण आला, त्यामुळं नाही केलं. चला उद्या आहे पाडवा. पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.